शकत. तर आरक्षण आपल्याला देईल, आपल्याला मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही. परंतु ज्यावेळेस त्याच्या पोटातलं ओठावर आलं आणि त्यांनी सांगितलं की मी फक्त ओबीसीसाठी लढणार, मग प्रश्न पडला मराठ्यांसाठी नाही लढणार का? आमच्या मराठ्याने तुला सत्तेवरती बसवलंय आणि आता तो आरक्षण द्यायची वेळ आली तर मराठ्यांवरतीच उलटला. म्हणून पुन्हा एकदा मराठा 2-3 दिवसापासून खरबडून जागा झाला. भाजपमधला मराठ्यांना सुद्धा शॉट बसलाय. देवेंद्र फडणवीस असं कसं काय बोलला? ज्या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं कधी बसणारच नव्हता. ज्या माणसाची रडायची वेळ आणली होती मराठ्यांनी, तो माणूस मराठ्यांमुळे सत्तेवर बसला आणि आज तो जर म्हणतोय मी ओबीसीसाठी लढणार, मराठ्यांसाठी लढणार नाही. मराठ्या मात्र सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा खरबडून जागे झालेत. आता काय मराठे सुद्धा सगळ्या पक्षातले शेतकरी, गरीब मराठे सगळे जागे झाले. आणि मला तुमचा अभिमान वाटतो, गर्व पण वाटतो. वेळ काळ तुम्हाला ताबडतोब कळती. इतका चतुर समाज आहे माझा आणि इतका कडवट आणि एकजुटीनं पुन्हा उठला की त्याच्या लक्षात आलं आपल्या लेकराचं वाटोळं करायला ज्याच्या हातात आपण सत्ता दिली तोच करायला लागला. परत धमकी पण द्यायला लागला की प्रश्न मीडियानं विचारला, हे का सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा. मी 6-7 महिन्यात शांत होतो. मी देवेंद्र फडणवीसला काही बोललो नाही, कारण मला वाटलं होतं माझ्या गरिबांच्या लेकराला आरक्षण देऊन मोठं करल. पण ज्यावेळेस त्याचं रूप मला दिसायला लागलं आणि त्यांनी स्वतःहून दाखवलं, मी दाखवण्याची गरज नाही. तोच मनानंच म्हणला मी